नवीन वर्षामध्ये पदार्पण केले असून आपण काही जण म्हणजे त्याच्यामध्ये देवाच्या जवळ जात असताना चिंता काही भीती आहे की त्याच्यामुळे आपण विचलित आहोत किंवा विचलित होतो. आणि ज्यावेळेस ह्या नवीन वर्षात देवाने आपल्याला आता या पहिल्या महिन्यात आणलं आहे, या नवीन वर्षाच्या उंबरठ्यात आणलंय, परंतु अशा काही गोष्टी आहेत की त्याने आपण देवाच्या गौरवात किंवा देवाच्या आपण आपल्या आध्यात्मिक ज्ञानात थोडं जात असताना अडखळतो. आणि अशीच एक परिस्थिती जुन्या करारात ज्यावेळेस आपण बघतो, त्या जुन्या करारामध्ये जात असताना आपण गणना याचा 14वा अध्याय त्याचे 1 ते 4 वचन ही वाचूयात. गणना याचा 14वा अध्याय त्याचे 1 ते 4 वचन आणि त्याचा हेडलाईन जे आहे, हेरांचे वर्तमान ऐकून लोक कुरकुर करतात. मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली आणि लोक रात्रभर रडले. आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर केले. आणि सगळ्या मंडळीने त्यांना म्हटले, आम्ही मिसर देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. आणि यहोवा आम्हास कशाला या देशात आणत आहे? आम्ही तरवारीने पडावे म्हणून काय? आमच्या बायका व आमची लेकरे लूट अशी होतील. मिस्रात परत जाणे हे आम्हास बरे नाही काय? आणि ते एकमेकास म्हणाले, आपण पुढारी नेमू आणि मिस्रात माघारे जाऊ. देव असलेल्या वचनावर आशीर्वाद देव. ज्यावेळेस आपण ही वचने वाचतो आणि हे वचन 13व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की देव मोशेशी काय बोलतो की आता काय झालं इथे की ते कादेश या ठिकाणी आलेत. आणि कादेश हे काय एक रान आहे, जंगल आहे. आणि ते कनानात प्रवेश करणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर देव मोशेला काहीतरी इन्स्ट्रक्शन देतोय, काहीतरी सांगत आहे. आणि ते हे सांगत आहे की ज्यावेळेस 13व्या अध्यायात आपण बघतो की प्रत्येक वंशातला एक पुढारी म्हणजे प्रत्येक वंशातून एक पुढारी नेमून मोशेला काय सांगितलंय की तू त्यांना कनानात पाठवून तिथं काय काय चालू आहे, ती जमीन कशी आहे, हे सगळं काय बघण्यासाठी पाठव. आणि तिथून रिपोर्ट्स म्हणजे जे 12 लोक नेमतोय तो, त्या 12 लोकांना तो तिकडे पाठवतोय. आणि ज्यावेळेस ते सगळं बघून येतात 12च्या 12 लोक, त्यावेळेस मात्र काय होतंय की त्यांचे वर्तमान जे येतं म्हणजे त्यांनी तिथं जे बघितलं आहे ते बघून ज्यावेळेस ते सांगतात इस्रायली लोकांना, त्यावेळेस काय होतं की त्या 12 मधील जे 10 लोक आहेत, 10 वंशाचे जे पुढारी आहेत जे मोशेने पाठवले होते, त्या 10 लोकांनी काय केलेलं आहे, एक निगेटिव्ह रिपोर्ट किंवा निगेटिव्ह वर्तमान सांगितलं. आणि 2 लोक जे होते त्यांनी काय केलं आहे की त्यांनी चांगलं वर्तमान सांगितलं. परंतु इथं काय होतंय की इस्रायली लोकांना ज्यावेळेस त्या 10 लोकांनी सांगितल्यामुळे ते लोक घाबरले आणि ते 10 लोकांच्या वर्तमानावरती त्यांनी जास्त विश्वास ठेवला. परंतु ज्यावेळेस मोशे हा कसा होता की देवाच्या इच्छेप्रमाणे योजना करणारा माणूस होता. तो त्याची जी योजना होती ती देवाला अनुसरून होती. आणि त्याच्यासाठीच त्यांनी हे देवाने जसं जसं सांगितलं तसं तसं त्यांनी त्या लोकांना पाठवलं. परंतु इथं होतंय काय की 10 लोकांचा जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह, 10 लोकांचं जे वर्तमान त्यांनी तिथं जे बघितलं, त्यांनी हे बघितलं की तिथली जमीन चांगली आहे. पण ज्यावेळेस आपण 13व्या अध्यायात आणि 31 आणि 32 वचन वाचू, तथापि ते मनुष्य त्याच्याबरोबर वर गेले होते. त्यांनी म्हटले, आम्ही त्या लोकांवर चाल करून जायला समर्थ नाही, कारण ते आम्हापेक्षा बलवान आहे. आणि त्यांनी जो देश हेरला होता त्याविषयी त्यांनी इस्रायलच्या संतांकडे वाईट वर्तमान आणले. ते म्हणाले, जो देश आम्ही येथून तिथून हेरीत फिरलो तो देश यातल्या राहणाऱ्यांना खाऊन टाकणार आहे. आणि त्यात जे लोक आम्ही पाहिले ते सर्व मोठे धिप्पाड मनुष्य आहेत. आणि ते महाकायापासून झालेले जे अनाकाचे वंशज ते महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोडे असे होतो आणि त्यांच्या दृष्टीने आम्ही तसेच होतो. म्हणजेच काय की त्या 10 लोकांनी देवाचं जे मोठं वचन म्हणजे देवाने इस्रायली लोकांना काय सांगितलं होतं की मी तुम्हाला इस्रायल लोकांना काय वचन दिलं होतं की तो म्हणाला होता की मी तुम्हाला दूध आणि मध वाहणाऱ्या देशात घेऊन जाईल.
आणि ते वचन हे जे 10 वंशाचे जे लोक गेले होते ते काय केलं, त्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. तर त्यांचं लक्ष कुठं गेलं? ती जमीन तर त्यांच्या दृष्टीने चांगली होती, परंतु त्यांचं लक्ष तिथल्या लोकांकडे गेलं की ते लोक कसे होते, महाकाय होते, दुष्ट होते, ते राक्षस होते आणि ते आपल्याला काय करून टाकतील, मारून टाकतील, खाऊन टाकतील. ह्या भीतीचा जो वर्तमान आहे, ह्या भीतीचं जे रिपोर्ट्स आहेत ते काय केलं की त्यांनी काय केलं, इस्रायली लोकांना सांगितलं. आणि आज म्हणजे 10 लोकांवरती त्या इस्रायलींनी काय केलं, कारण की मेजॉरिटी, जिथं मेजॉरिटी जास्त असते तिथं लोक काय करतात, जास्त विश्वास ठेवतात. आजच्या दिवसात पण असं काय झालंय की जिथं मेजॉरिटी जास्त आहेत तिथंच देवाचं जास्त काम होतं, असं लोकांचं थिंकिंग झालंय, असे लोकांचे विचार करण्याची पद्धत झाली की ज्या चर्चेसमध्ये जास्त लोक आहेत तिथं देव जास्त आशीर्वाद देतो, जास्त चमत्कार करतो. ज्या पास्टरकडे जास्त जास्त लोक आहेत तिथं त्यांचं सभासद जास्त आहेत, एरिया जास्त आहे, फॅसिलिटी जास्त आहेत, अशा ठिकाणी काय करतात, ते लोक आकर्षित होतात ते. आणि त्याच्यामुळे काय होतात ते की ते खऱ्या देवाची उपासना किंवा खरा देव प्रभू येशू ख्रिस्त नक्की काय होता हे समजण्याच्या ऐवजी त्या गर्दीकडे, त्या मेजॉरिटीकडे जास्त आकर्षित होतात ते. आणि त्याच्यामुळे काय होते की देवाला ह्या निगेटिव्ह, नकारात्मक गोष्टींचा आवड नाहीये. आणि ज्यावेळेस हे वर्तमान त्या लोकांनी ऐकलं त्यावेळेस काय केलं की 14व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली आणि लोक रात्रभर रडले. ज्यावेळेस मनुष्य म्हणून आपण काय करतो की आपण स्वतःसाठी रडतो, आपण इतरांसाठी कधी रडत नाही. आपण काय करतोय, स्वतःसाठी. मग सारी मंडळी मोठा गळा काढून सगळेजण रडले आणि लोक रात्रभर रडली. का? कारण की त्यांना ती भीती त्यांनी ऐकली, ती भीती त्यांनी अनुभवली, ती चिंता त्यांनी ऐकली. अरे आमचं काय होणार, कसं होणार? ज्या 10 लोकांनी त्यांना रिपोर्ट दिला, जे वर्तमान, जे हेर पाठवले होते हेरायला, ते हेरांचं ऐकून त्या इस्रायलांनी काय केलं की त्या गोष्टींकडे लक्ष लावलं, ज्या गोष्टी त्या हेरांनी त्यांना सांगितल्या. पण त्या गोष्टींकडे लक्ष नाही लागलं की ज्या देव बाप्पाने त्यांना हे वचन दिलं होतं कराराचं की मी तुम्हाला दूध आणि मध वाहणाऱ्या देशात घेऊन जाईल, त्या उंबरठ्यावरती त्यांनी आणून ठेवलं होतं. आज 2025 मध्ये आपण केलं आहे. एंटर करत असताना जे आशीर्वाद आपल्याला देव या वर्षी देणार आहेत, ज्या अद्भुत गोष्टी आपल्याला देव देणार आहेत, त्या गोष्टींकडे आपण विचलित न होता देवाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या मोठ्या मोठ्या ज्या आपल्याला त्यांनी दिलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण आज चिंता, भय, भीती, आपण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की वर्षभरात प्लॅनिंग केल्यात आणि त्या गोष्टींचं आपण काय करतोय, प्लॅनिंग करत असताना आपण त्याच्या विचारात पडून चिंतित होतोय. ते आपल्यासाठी आहेत म्हणून आपण ते चिंतित कर. पण देवाचं वचन जसे इस्रायलांना ते काय म्हटले, रात्रभर रडले. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त रडला तो फक्त कोणासाठी रडला, तो त्या लाजार मेला म्हणून त्याला वाईट वाटलं. तो प्रभू येशू ख्रिस्त कधी रडला नाही स्वतःसाठी, तो इतरांसाठी, आपल्यासाठी रडला. इथं काय आहे की इथं ते आणि लोक रात्रभर रडले. आपण स्वतःसाठी खूप रडतो, पण आपण इतरांसाठी, आपण आपल्या मंडळीतले जे बहीण आहे, भाऊ आहे, जे आजारी आहेत, अशा लोकांसाठी रडतो का? किंवा आपण जे जे गरीब आहेत किंवा ज्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, अशा लोकांसाठी आपण काय करतोय का, रडतोय का? आपण फक्त आपला विचार करतोय, जसं या इस्रायलांनी केलं. त्यांनी काय की रात्रभर का, त्यांच्या मनात भीती निर्माण झाली, नकारात्मक गोष्टींचा ऊर्जा त्यांच्या मनात आली. आता आमचं काय होणार? देवाने आम्हाला इथं आणलं, कशासाठी आणलं? मारण्यासाठी. दुसऱ्या वर्षात ज्यावेळेस आपण बघतो आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व आरोनाच्या विरुद्ध कुरकुर केली आणि सगळ्या मंडळीला त्यांनी म्हटले, आम्ही मिसर देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. त्यांना देवाने, परमेश्वराने आणलं, त्यांना दाखवलंय पुढे कनान देश आहे, तरी देखील त्यांचा विश्वास नाहीये. तरी देखील ते कोसतात, ते कुरकुर करत आहेत. मनुष्याची ही सवय आहे की कुरकुर करण्याची. त्यांनी स्वतःला काय केलं की आम्ही इथंच मेलो असतो तर बरे झालो असतो. एक विश्वासणाऱ्या नात्याने आपण ज्यावेळेस आपलं जीभ जे आहे ना, ती एक काय आहे की तलवार सारखी आहे. आपण बोलताना काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. रागाच्या भरात आपण काय करतो, बोलून जातो
की असं नाही, असं झालं पाहिजे होतं. इस्रायल लोकांनी ती चुकी केली बोलून. 14वा अध्याय 37व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, म्हणजे ज्यांनी देवाचे वाईट वर्तमान आणले ते पुरुष यहोवासमोर मरीने मेले. ते तर मेलेच, परंतु ज्यावेळेस देवाने काय म्हटलं की ज्या लोकांनी हे बोलले आहेत, ज्या मंडळींनी, जे लोक इस्रायली होते त्यावेळेस, ते 20 वर्षाच्या वरची सर्व लोक त्या अरण्यात, त्या जंगलात, त्या जागेमध्ये काय झालं, मरण पावले. त्यांनी स्वतःनी मरण ओढून घेतलं. सांगायचं तात्पर्य काय की ज्यावेळेस आपण रागात असतो त्या रागामध्ये आपण काहीतरी बोलून जातो, पण हे सर्व काय ऐकतो देव. काय म्हटलं, त्यांनी कुरकुर केल्या आणि इस्रायलच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर करणे हा मनुष्याचा स्वाभाविक गुण आहे. ते स्वाभाविक गुण तो कुठं कुठं करतो. आधी पण त्यांनी काय केलेले, कुरकुर केलेली आहे. त्यांना खायला मिळत नव्हतं मटण वगैरे त्यावेळेस. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बघतो की किती अद्भुतरित्या इस्रायली लोकांना मिसर देशातून देवाने बाहेर काढलं, ते सर्व गोष्टी विसरतो मनुष्य. त्या मिसर देशातून ज्यावेळेस बाहेर काढत होता त्यावेळेस ऊन होतं, तर देव काय करायचा की ढग आणायचा त्यांना सावलीसाठी. रात्री त्यांना अग्निस्तंभ म्हणून त्यांचा बचाव केला. त्या तांबड्या समुद्रातून त्यांना बाहेर काढलं. असं असताना देखील लोकांनी अविश्वास दाखवला, इस्रायलांनी अविश्वास दाखवला, कुरकुर केली आणि स्वतःला शाप दिला. आणि त्या शापाचा परिणाम काय झाला, ज्यावेळेस इस्रायल लोक कनान देशात जातात त्यावेळेस पूर्ण नवीन पिढी त्या कनान देशात जाते, जुन्या पिढीतले कोणी राहत नाहीत. का? कारण की ते स्वतः काय करतात ते की ते ओढून घेतलं त्यांनी. त्यांनी काय म्हटले, आणि आम्ही मिसर देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते, हे त्यांनी बोललं. आणि त्या बोलल्यामुळं काय झालं, देवाचा कोप त्यांच्यावर आला, देवाचा राग त्यांच्यावरती आला. आणि देवाचं वचन आहे बघा, एक 14वा अध्याय 29व वचन, तुमची प्रेते या रानात पडतील, तुमचे सगळे नोंद घेतलेले तुमच्या सर्व संख्येप्रमाणे 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे जे माझ्या विरुद्ध कुरकुरले. देवाने देवाचं वचन दाखवलं, देवाने सांगितलं की तुमची सगळी संख्या, देवाला माहितीये किती संख्या होती, काय होतं काय नव्हतं, तुमची सर्व प्रेते या रानात पडतील. म्हणून आपण ज्यावेळेस रागाच्या भरात, आपण मनुष्य आहोत, आपण राग येतो प्रत्येकाला, आणि या रागात काय करतो, आपण काहीतरी बोलून जातो. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ते कदाचित आपल्यासाठी ते नुकसान असतं. आणि नुकसान समजून आपण आपल्या जिभेवरती काय आणलं पाहिजे, कंट्रोल आणलं पाहिजे. का? कारण की ते गरजेचं आहे. जर आपण असं नाही केलं तर आपल्यावरती देवाचा राग येऊ शकतो. आणि ज्यावेळेस हे बघत असताना नकारात्मकता आपल्याला काय करू शकते, मारून टाकू शकते. परंतु ज्यावेळेस आपण कालेबाविषयी ज्यावेळेस आपण बघतो 14व्या खाली, केवळ ते यहोवाच्या विरुद्ध बंड करू नका, आणि जे 2 लोक होते त्यांनी काय केलं की पॉझिटिव्ह रिप्लाय दिला होता, पॉझिटिव्ह वर्तमान आणलं होतं. आणि ते पॉझिटिव्ह वर्तमान ज्यावेळेस आणलं तर त्याच्याविषयी काय लिहिलेलं होतं, गणना 14:24 मध्ये बघा काय लिहिलंय, मग माझा सेवक कालेब याच्या संगती वेगळा आत्मा होता आणि तो मला पूर्णपणे अनुसरला, म्हणून ज्या देशात तो गेला होता तेथे मी त्याला नेईल आणि त्याचे संतान तो देश वतन पावेन. देवाने कालेबाला काय केलं, आशीर्वाद दिला आणि त्याला त्या कनान देशामध्ये घेऊन गेला. आणि ज्यावेळेस आपण बघतो की आणि 3ऱ्या वर्षात, आणि यहोवा आम्हास कशाला या देशाकडे आणत आहे, आम्ही तलवारीने पडून, म्हणून काय आमच्या बायका व आमची लेकरे लूट कशी होतील, मिस्रात परत जाणे हे आम्हास बरे नाही का. हे सर्व काही इस्रायलांनी काय केलं, ते अनुभवलं आणि ते बोलले. आणि 4थ्या वचनात बघा, मला म्हणजे हे जे वचन आहे 4थं, आणि ते एकमेकास म्हणाले, आम्हास पुढारी नेमू आणि मिस्रात माघारे जाऊ, मिस्रात माघारे जाऊ. हे 4थं वचन जे आहे ना, ते सर्वात महत्वाचं आहे. ते वचन काय बोलतात की आम्ही आमच्यासाठी काय पुढारी नेमू. त्यांना पुढारी होता, मोशे होता, पण त्यांना हे माहिती होतं मोशे हा देवाचा, परमेश्वराचा नेमलेला पुढारी होता, तो आमच्या ऐकणार नाही.
तो आमचे ऐकणार नाही, तो आमच्यासोबत माघारी कधीच मिसरात येणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून ते काय बोलले की आम्ही आमच्यासाठी काय करू, पुढारी नेमू. आणि काय बोलतात ते, आम्ही मिसरात माघारी जाऊ. मिस्रामध्ये त्यांच्यासाठी काही चांगलं होतं का हो? नव्हतं काहीच चांगलं. गुलाम होते, गुलामीत जगत होते, स्वातंत्र्य नव्हतं त्यांना. त्यांना मिळेल अशी कुठलीही गोष्ट तिथं नव्हती. परंतु त्यांना मिसरात जायला आवडत होतं. त्यांच्या इच्छेप्रमाणे राहायला आवडत होतं तिथं. त्यांच्या जुन्या जुन्या ठिकाणी त्यांना जायला आवडत होतं. का? कारण की तिथं तिथं काय होतं, त्यांना गुलामी करण्याची, गुलाम गुलामी स्वीकारायची होती. म्हणून त्यांनी काय बोलले, आणि मिसरात माघारी जाऊ. त्यांना ते मिसर म्हणजे काय, आज तुम्हाला आणि मला मिसर म्हणजे काय आहे, मिसर कशाचं दर्शक आहे? मिसर एका गुलामीचं दर्शक आहे. मिसर एक पापात जगण्याचं दर्शक आहे. आध्यात्मिकरित्या जर आपण बघतोय तर आपल्यासाठी मिसर काय आहे? आपण पुढे जात आहोत, नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे. पण आपल्याला काय करायचंय? आपल्याला जुन्या जीवनात जगण्याचा आनंद जास्त वाटतो, जुन्या सवयीत जगण्याचा जास्त आनंद वाटतो, जुन्या जागेत जाण्याचा जास्त आनंद वाटतो. जुनी मानसिकता जी आहे, जी इतरांना कमी लेखती, जुना ऍटिट्यूड जो आहे, जो इतरांना कमी लेखतो, जुना निगेटिव्ह थिंकिंग आहे, की जी आपल्याला काय करते, इतरांविषयी आपल्या मनामध्ये द्वेष, देवाविषयी आपल्या मनामध्ये एक वाईट भावना निर्माण होती. आपण काय करतो, की आपण देवाने देव जे या वर्षात आपल्याला आशीर्वाद देणार आहेत, देव आपल्याला जे ह्या वर्षामध्ये पुढे घेऊन जाणार आहे आध्यात्मिकरित्या, आपल्याला तिकडे न जाता आपल्याला डिसिप्लिन मध्ये नाही राहायचं ना, म्हणून आपण काय करतो, परत मिसरात जाण्याचा प्रयत्न करतो. आपण अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो जिथं देवामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी तफावत निर्माण होईल. जिथं अशा नात्यामध्ये जातो आपण की जिथं ते नातं देवापासून तुम्हाला आणि मला काय करू शकतं, दूर करू शकतं. आपण अशा मानसिकतामध्ये जातो की जिथं देव आणि तुमच्या म्हणजे माझ्या आणि देवामध्ये काय करू शकतं, अंतर निर्माण करू शकतं. आपण अशा जागेमध्ये जाऊ शकतो की ज्या जागेमध्ये गेल्यावरती देवात आणि तुमच्यात किंवा देवात आणि माझ्यामध्ये काय करू शकतं, अंतर निर्माण करू शकतं. जुन्या जुन्या स्वभावात, जुन्या विचारात, जुन्या मानसिकतेमध्ये, जुन्या ठिकाणी, जुन्या नात्यांमध्ये जिथं देवापासून आपण दूर जाऊ शकतो, असं ते मिसरात जाणं आपल्याला आवडते. मिसरात जाणं त्या इस्रायली लोकांना आवडत होतं. मिसरात जाण्यासाठी त्यांनी पुढारी नेमला होता. कधी कधी आपण आपला पुढारी सैतानाला नेमतो, आपण आपल्या जुन्या स्वभावाला नेमतो, जुन्या ठिकाणाला नेमतो, जुन्या नात्यांना नेमतो, जुन्या समाजाला नेमतो. काय आहे जुनं मिसळ किंवा परत आपण मिसळात जाण्याचा निर्णय का घेतो? का? कारण आपल्या मनामध्ये कधी कधी सैतान भीती टाकतो, कधी कधी सैतान आपल्या मनामध्ये काय करतो, चिंता निर्माण करतो. ही चिंता आणि भीती सगळ्यात महत्वाची आहे. ज्यावेळेस देवाची योजना असते, ती योजना सोडून आपण काय करतो, आपल्या योजनेचा विचार करतो. प्रत्येक जण आपण नवीन वर्ष ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण काय करतो, एक नवीन योजना, नवीन नवीन विचार करतो, ह्या वर्षी मला हे करायचंय. आणि ज्यावेळेस आपण त्या विचारामध्ये जातो, त्या त्या नवीन गोष्टींमध्ये विचार करतो, त्यावेळेस काही अडचणी असतात, काही चिंता असतात, काही भीती असते, आणि त्या भीतीच्या पोटी त्या आपण काय करतो, घाबरतो. आणि त्याच्यापासून आपण काय होतो, की आपण देवाच्या जवळ न जाता आपण माघारी फिरतो. कळत न कळत आपण काय करतो, मिसराकडे जातो, कळत न कळत आपण जुन्या पापाकडे जातो, कळत न कळत आपण जुन्या नात्यांकडे जातो. हे सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जसं कालेबाला देवाने काय केलं, आशीर्वाद दिला. कालेबाला त्याने काय केलं, की त्याने सांगितलेल्या देशामध्ये काय केलं, घेऊन गेला. त्याने निवडलेल्या राष्ट्रामध्ये कालेबाला काय गेला, घेऊन गेला. कारण तो त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे त्याने केलं. आज नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलं आहे, आणि या वर्षामध्ये जात असताना आपण काय केलं पाहिजे, देवाच्या योजनेला अधिक मान दिला पाहिजे. देवाची योजना जी तुमच्या आयुष्यामध्ये, जी माझ्या आयुष्यामध्ये, ती ओळखली पाहिजे, जेणेकरून आपल्याला भीती नाही वाटणार, जेणेकरून आपल्या त्या कालेबाने काय काय एकच वचन वाचूया, आपण बंद करूया. यहोवा आमच्याविषयी संतुष्ट असला तर तो आम्हाला त्या देशात नेईल, आणि तो दूध व मध वाहत असलेला देश आम्हाला देईल. कालेबाचं वचन आहे. त्याचप्रमाणे यहोवा परमेश्वर ह्या वर्षात तुम्हाला आणि मला अशा अद्भुत गोष्टी देईल की आपण त्या विचार करू शकत नाही. या गोष्टींवरती विश्वास ठेवून आपण काय केलं पाहिजे, देवाच्या जवळ राहिलं पाहिजे.
परत मिसरात जाण्याचा विचार आपण केला नाही पाहिजे. परत जुन्या जुन्या स्वभावात, जुन्या मानसिकतेमध्ये, जुन्या गुलामीमध्ये, जुन्या पापामध्ये, जुन्या नात्यांमध्ये जे गोष्ट आपल्याला देवापासून दूर करतील अशा गोष्टींकडे आपण परत गेलं नाही पाहिजे. आणि ते करण्यासाठी देव तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आणि देव या वर्षात तुम्हाला आणि मला त्याचं अद्भुत असं कार्य दाखवेल. त्याच्या आध्यात्मिक जीवनात, आपल्या आध्यात्मिक जीवनात तो आपल्याला सहाय्य मदत करेल. देव असलेल्या वचनावर आशीर्वाद.